कोणत्याही समाजाला एक विशिष्ट नेतृत्व आणि एक चेहरा नसतो. हा कालांतराने काळानुसार हा चेहरा बदलत असतो. आता उदाहरण घ्या, मराठा समाजामध्ये कालांतरानं असे अनेक चेहरे आले ह्या लढ्यामध्ये. प्रथमतः हा अण्णासाहेब पाटील आले, त्यानंतर आमचे अण्णासाहेब जावळे पाटील आले, त्यानंतर विनायक मेटे असतील, त्यानंतर विनोद पाटील असतील, सराटे साहेब असतील. हे अनेक चेहरे येऊन गेले पुढे आणि काही चेहरे असते आहेतही. पण आता ह्या 2 वर्षामध्ये एक नवीन चेहरा समोर आला, तो म्हणजे मनोज जरांगे साहेब. आता एक मनोज जरांगे पाटील एक मातुरी गावातील एक सदग्रहस्थ, ते आता स्थायिक आहे गोदापट्ट्यामध्ये, सध्या सराटी अंतरवाली या ठिकाणी. आणि त्या ठिकाणामधूनच या चळवळीची, या लढाईची सुरुवात झाली. आणि एकेकाळी ही लढाई आणि ह्या लढाईला वेड्यासारखा पाठिंबा, एक राक्षसी पाठिंबा आपण त्याला म्हणतो, अमाप असा पाठिंबा, अमाप समर्थन. प्रत्येक गावागावामध्ये फोटो, दिवाऱ्यावर फोटो, घरामध्ये फोटो, घराचे नावं, घरावर फोटो, गेलेलं नावं दिले गेले. कीर्तनामध्ये, भजनामध्ये, गोंधळामध्ये, पोवाड्यामध्ये जरांगे पाटलांचे नावं हे होऊ लागले, लोक घेऊ लागले. आणि यांच्या नावावरती जाहीर कीर्तन सुद्धा व्हायचे. त्यातनं आव्हान व्हायचं की तुम्ही पाटलांना साथ द्या आणि हा लढा जो आरक्षणाचा आहे, लढा हा बुलंद करा. पण या ठिकाणी एवढंच नाही थांबलं. परत मीडिया, शरद पवार पुरस्कृत मीडिया प्रत्येक क्षणी ते जाऊन टिपायचे. आणि त्यामुळं एक मीडियामुळे सुद्धा यामध्ये सहभाग हा मीडियाचा सुद्धा आहे. मीडियानं पण जबाबदारी चांगली निभावली त्यावेळेस. आणि हा लढा पूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात झाला. आणि या लढ्यानं विश्व विक्रम केलेले आहे. ते गर्दीचे असतील, सभेचे असतील, या सगळं काय असतील ते. या सभा, बैठका, हे जे आंदोलन होतं, हे प्रत्येक क्षणी यामध्ये एवढी गर्दी असायची. पाटलाने एखादी साथ घातली, आव्हान दिलं की लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ते म्हणतील त्या ठिकाणी जमा व्हायचे. आणि सराटेमधील अशीच एक सभा, त्या सभेला महाराष्ट्रातील पूर्ण महाराष्ट्र स्वखर्चानं आला होता. आणि ते एक विश्व रेकॉर्ड तो होऊन गेलं होतं. मग सगळं काही असं असताना ह्या सभा, बैठकी, गर्दीच गर्दी, गर्दी गर्दी. आणि लोकसभेच्या तोंडावरती त्यापूर्वी लोकांमध्ये फडणवीसाविषयी जे विष खोललं गेलं ते खूप तीव्र होतं. त्या तीव्रतेला परत हवा ही कुणीतरी अदृश्य शक्तीच्या घातली होती. आणि त्याच्या माध्यमातून लोकसभेच्या अगोदर जरांगे पाटलांनी महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढला. प्रत्येक मतदारसंघ, प्रत्येक जिल्हा हा त्यांनी पिंजून काढला. आणि त्यामध्ये एक मराठा समाज वर्सेस ही प्रस्थापित सत्ता, हे असं समीकरण हे बनलं गेलं. कारण आम्ही सुद्धा त्या सभेला गेलो होतो. सोलापूरमध्ये होती, एक वेळेस लातूरला एक वेळेस होती. त्यावेळेस आम्ही जाऊन तिथं स्वतः ते ऐकलेलं आहे आणि ते बघितलेलं सुद्धा आहे. ते गर्दी. आणि त्या सभेमध्ये ज्यावेळेस लातूरला ही सभा होती, त्यावेळेस लातूरचे उद्धव ठाकरे शिवसेनेचे, युविटीचे कार्यकर्ते, माझे आमदार त्या ठिकाणी स्वतः हजर होते, पाणी वाटायला सुद्धा. इथपर्यंत हे झालं. आणि त्यानंतर बघा, एक आपण गोष्ट या ठिकाणी मान्य करू शकतो की एखाद्या सत्तेविरोधामध्ये उभं राहण्यासाठी कुणातरी साथ असायला पाहिजे पॉलिटिकल पार्टीची. हे गोष्ट इथपर्यंत सत्य आहे. पण जे पुढे घडलंय ते खूप विदारक आहे. बघा, एखाद्या लोकांची, सत्तेच्या बाहेर लोकांचं सहकार्य घेणं हे चांगलं आहे कधी पण, कारण त्याशिवाय पाठबळ मिळणार नाही. पण त्या लोकांनी आपल्याला सहकार्य दिलेलं आहे. पण त्या लोकांनी तुम्ही बघून घ्या ना अगोदर, त्या लोकांनी आपल्याकरता काय काय पहिले किडे केलेले आहेत, काड्या केलेल्या आहेत, ह्या कुठल्याच गोष्टी बघितल्या गेल्या नाही. आणि महत्वाची गोष्ट, जे हे महानाट्य चाललं होतं, हे महानाट्य एक्झिक्यूट झालं ते म्हणजे लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये. याचा फायदा हा झाला आघाडीला. आणि त्या ठिकाणी दारुण पराभव हा झाला भाजपचा. त्यांनी शिंदे गट असतील किंवा आंदोलन असतील. मग एकूणच या विषयावरती त्यानंतर लोकसभेनंतर महाराष्ट्राला दाखवून दिलं गेलं की जरांगे फॅक्टर हा लोकसभेला चालला गेला. खास करून एक 5 ते 6 जिल्हे मराठवाड्यामधले. मग या ठिकाणी त्यानंतर जे डोक्यामध्ये हवा गेली पाटलांच्या, मी जाणीवपूर्वक गोष्ट बोलतो कारण आता प्रत्येक प्रूफ दाखवणं शक्य होत नाही. मी त्या ठिकाणी सभा घेतली असती, तुझा बेटा मी तिथं कार्यक्रम केला असता, तिथं मी हे केलं असतं, तिथं मी ते केलं असतं. फक्त मी 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 मला बोलू नको, मला चॅलेंज करू नको, मला हे करू नको, मला ते करू नको. आणि ज्यावेळेस अंगावर यायची त्यावेळेस माझा समाज,
समाजातील लेकरं, माझे लेकरं मला मोठे करायचे आहेत, माझे लेकरं गरीब आहेत, त्यांना पुढे आणायचंय. पण ज्यावेळेस लेकरांची गोष्ट होती त्यावेळेस लोकसभेला मंगेश साबळे नावाचा युवक, हा मराठा युवक, यानं आतापर्यंत गावासाठी समाजाकरता खूप काही केलेलं आहे. तुम्ही त्यांना पाडायची कामं केलं, त्यांना पाडा म्हणून सांगितलं. त्यानंतर कन्नडचे एक माजी आमदार हर्षवर्धन जाधव, त्याने तर आपला जो आता आमदारकी होती त्यांनी आमदारकी त्याग केली 2018 मध्ये. तुम्ही त्या व्यक्तींना पाडा म्हणताय. मग तुम्हाला नेमकं मोठे कुठले करायचे आहेत? याच्याच माध्यमातून मधल्या काळामध्ये एक कारण झालं, मराठ्यांचं EWS आरक्षण या ठिकाणातून गायब झालं गेलं. मग आता ह्या ESBC पेक्षा EWS कधीही चांगलं, पण ते आरक्षण गेलं, ते भेटलं. पण त्यानंतर जेव्हा लोकसभा झाली, आता विधानसभा आली, मग यावेळेस काहीतरी मोठं घडवायचं, कारण 288 जागा आहेत आणि ते राज्यामधील निवडणूक आहे. तर तुला काय झालं, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. शरद पवारांचे प्रत्येक मनसुबे क्लिअर झाले आणि खरे झाले. त्यामुळं हे तिघही मित्रपक्ष पूर्ण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. मग त्यावेळेस सज्जाद नावाच्या नोमानीला सोबत घेऊन आणि सोबत आंबेडकरला घेऊन त्यांनी एक नवीन बांधणी केली, ते म्हणजे दलित, मुस्लिम आणि मराठा DMD. मग यातून एक झालं असं की ज्यावेळेस सज्जाद नावाचा नोमानी सोबत आला त्यावेळेस 100 पैकी 90% मराठा हे थोडंसं वेगळे झाले. कारण बघा, कारण या लढ्यामध्ये प्रथमतः मागणी होती मराठा आरक्षणाची, पण कालांतराने मुस्लिमांना पण आरक्षण द्या ही मागणी येऊ लागली. आणि त्यानंतर मुस्लिमांचे व्हावासारखं आम्हाला हिंदूंनी कोणी नाही केलं तर आम्हाला मुस्लिमांना पाणी दिलं, ह्या गोष्टी असतील, यामुळे मराठा समाज हा प्रचंड उदास झाला होता. आणि त्यामध्येच जो फॅक्टर त्याने पुढे आणला, दलित, मुस्लिम, मराठा, MDM, त्यातून सुद्धा समाज झाला. पण त्यावेळेस रात्री अपरात्री बैठक घेतली ते आसिम नावाच्या सरोदेकडनं, आणि त्या ठिकाणी त्यांनी सकाळी घोषणा केली की आम्हाला कुणाचंही मनुष्यबळ आलं नाही, त्यामुळे आम्ही इथून माघार घेतली. मग त्याला काउंटर सुद्धा केलं. नोमानीनं आणि आंबेडकरांनी सांगितलं की आमचे उमेदवार तयार होते, पण यांनी त्यावर नाही म्हणलं. मग या ठिकाणी पाटील पूर्णपणे खोटं बोलले. ते खोटं का बोलले हे सर्वांना कळलं. आणि त्यावेळेस त्यांनी एक महत्वाची गोष्ट बोलली की माझ्या मराठ्याच्या मनानुसार मला मराठ्यानं सांगितलं. कोणता मराठा? हा 6 कोटी का तो एकटा आसिम सरोदे आला? मग मराठ्यानं सांगितलं म्हणून मी माघार घेतली. आता रात्री 12 ते सकाळी पहाटे 3 पर्यंत यांना कोणते मराठे भेटले असतील? नाही, सिंपल गोष्ट आहे ना. मग या गोष्टीमुळं, या सगळ्या बाबीमुळं मराठा समाज हा प्रचंड तीव्र असा नाराज होता. आणि त्याला कळून चुकलं, जे लोक नेहमी यांच्यावरती अलिगेशन लावायचे पण ते खरंच सगळे खरे होते, लोक बोलायचे ते खरं होतं, हे आता मराठ्यांना पटू लागलं. आणि त्यानंतर जो सकाळी त्यांनी सांगितलं पाडापाडी करा, ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्यांना पाडायचं. त्रास दिलाय कोण? आता त्रास तुम्हाला कोण दिलाय, मराठ्यांना त्रास कोण दिलाय हे त्यांनी अगोदरच लोकांना पटवून सांगितलं होतं. ते 5 ते 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, जून म्हणजे एप्रिल मे मध्ये, की मराठ्यांना त्रास हा कोण दिलाय? फडणवीसांनी दिलेला आहे. फडणवीसला टार्गेट केलं होतं. एकूणच बघा, भाजपला या ठिकाणी काउंटर केलं होतं. मग यावेळेस पाटलांना असं वाटलं आता आपण यातनं बाहेर आलो, समाजाला आपण सांगितलं पहिलंच, जे लोकसभेला झालेलं आहे तेच विधानसभेला परत त्याची पुनरावृत्ती होईल. पण इथं त्याचा गेम झाला. मराठ्यांना कळून चुकलं, यार आपण तर पाठीमागे यांना वोट केलं होतं, पण यांनी आपल्याविषयी एकही गोष्ट अजून बोलली नाही. पण ते वक्फ बोर्ड विषयी बोलतात, बैठका घेऊन, सभा घेऊन. आणि ज्यावेळेस जो जाहीरनामा आला आघाडीचा, त्यामध्ये त्यांनी साधा उल्लेख सुद्धा नाही केला मराठ्यांचा, कारण त्यांना गरज भासली नाही. त्याचं कारण हे होतं की जरांगे पाटलांना ज्याप्रमाणे लोकसभेला घडून आणलं होतं, यावेळेस सुद्धा आपण मराठ्याला सोबत घेतलो नाही तरीही तसंच काही घडून येईल. पण ह्यांचा हा खेळ इथंच फसला आणि मराठ्यानं पाडापाडी केली. पण ते पाडापाडी पाटलाच्या म्हणण्यानुसार युतीची नाही केली, पाटलांना डावलून त्याने पाडापाडी ही आघाडीची केली आणि दाखवून दिलं
पाटील आतापर्यंत मराठ्याला नेतृत्व हे आले होते, पण तुमच्या पाठीमागे लोक हे खूप होते, त्याचा तुम्ही गैरफायदा घेतला आणि ते मराठा फक्त वापर केला तुम्ही मराठ्यांचा वोटसाठी. फडणवीसांचं राजकारण खतम करण्याकरता तुम्ही फक्त वापर केलाय हे मराठ्यांना कळून चुकलं आणि प्रत्येक मराठ्याला ह्या गोष्टी समजल्या आणि याची समज किंवा याचं जे उत्तर आहे, याचं जे काही असणार आहे ते विधानसभेला दिसून आलं आणि त्या ठिकाणी विधानसभेला हे महाविकास आघाडी दारुण त्या ठिकाणी पराभव झाला आणि त्यावेळेसच महाराष्ट्रानं दाखवून दिलं. बघा, मराठा समाज किंवा कुठलंही नेतृत्व असेल ते नेतृत्व नेहमी समाजकारण करत असेल तर त्यावेळेस नेतृत्व पाठीमागे राहील. पण ते नेतृत्व एक वैयक्तिक लाभापोटी, लोभापोटी किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी तर ते जाऊन कुठं दावणीला बांधलं असेल इतर पक्षाच्या तर त्यावेळेस तो समाज या पाठीमागं कधीच राहत नाही, हे परत महाराष्ट्रानं हे दाखवून दिले. आणि याच्या माध्यमातून बघा, मराठ्यांनी यांच्याकडे न पाहता एक हाती मतदान दिले आघाडी युतीला. अरे हे मतदानच सांगतंय जरांगे पाटील, तुम्हाला फडणवीसांनी नाही संपवलं, तुम्हाला मराठ्यांनीच संपवलंय. तुम्हाला त्यांनीच दाखवून दिलंय की आम्ही सुद्धा अजून सुज्ञ आहोत, आम्ही विचार करू शकतो. आम्ही तुम्हाला नेतृत्व मानलं पण तुम्ही आमचा थोडा कुठेतरी फायदा घेतलाय हे मराठ्यांनी सांगून दिलं असावं ह्या विधानसभेतून, एवढं मात्र या ठिकाणी आपल्याला नक्की सांगता येईल. आणि जरांगे पाटलांची आता अशी झाली अवस्था, आता ते म्हणतात की माझ्यामुळं किंवा आमच्या मराठ्यामुळं एवढे आमदार आले, हा विजय झाला. आता यावर तुमचं प्रतिक्रिया काय आहे ह्या म्हणण्यावरती पाटलांच्या, खाली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. पण एवढा दुबळेपणा कधी आतापर्यंत पाहिला नाही, भविष्यामध्ये काय माहिती नाही पण आतापर्यंत पाहिला नव्हता, तो आज सुद्धा पाहण्यात आलाय. बघा, काही कसं असो, समाजामध्ये बांधिलकी, आपलेपणा, प्रेम असावं, नांदावं एवढीच आमची इच्छा असते आणि तेच व्हायला पाहिजे. एक समाज जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत राष्ट्राची उन्नती ही होत नाही. त्यामुळे समाज हा नेहमी एकत्रित असावा, बांधील असावा आपल्या भाऊ बांधकी संघ, तो बांधील नसावा कुठल्या राजकीय दावणीला. यामध्ये एवढंच. उद्या भेटू परत, तोपर्यंत सर्वांना नमस्कार, राम राम, जय शिवराय, जय भीम.